आक्रमक होताना आपण पाहतोय। रोहित पवार पुण्यातल्या सीआयडी ऑफिसला टाळं ठोकणार आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। अजितदारांच्या मृत्यूनंतर देखील गुन्हा दाखल झालेला नाहीये, पारदर्शक चौकशी करण्याची रोहित पवारांची मागणी। दरम्यान रोहित पवारांनी पुण्यातल्या सीबीआयच्या कार्यालयाला टाळं ठोकणार असल्याचं जाहीर केलंय। अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी कोणत्याही पद्धतीची चौकशी होत नाहीये, पारदर्शक तपास होत नाहीये, गुन्हा दाखल होत नाहीये अशा अनेक तक्रारी रोहित पवारांनी नोंदवली आहेत। त्यामुळे आक्रमक होत त्यांनी पुण्यातल्या सीबीआय कार्यालयाला टाळं ठोकू असं जाहीर केलंय। रोहित पवार या संपूर्ण प्रकरणामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली, अनेक बाजू त्यांनी मांडून दाखवल्या। या संपूर्ण तपास कामामध्ये ज्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी देखील त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला। कुठेतरी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला संदेश द्यावा लागेल की असे काही डिपार्टमेंट जे दबावाखाली चालतात, मग असे डिपार्टमेंट दबावाखाली चालणार असतील आणि गरीबाला नेत्याला जर न्याय मिळणार नसेल तर लॉक लावून डिपार्टमेंट बंद करून खर्च कमी करणं जास्त उचित ठरू शकतं। आज काय लगेच लॉक लावेल असं नाही, पण काय म्हणतात हे आम्ही त्या ठिकाणी बघू आणि नंतर मग भूमिका काय घ्यायची त्या ठिकाणी आम्ही पुढल्या बातमीकडे राज्यामध्ये भोंदूगिरी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली। अवघ्या 2.25 महिन्यात